जय महाराष्ट्र में फराखान पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत राज्य देश जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। तेव्हा सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरलाय। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त परंपरेप्रमाणे राज्यपालांचं अभिभाषण असतं, मात्र अभिभाषणाचा मराठी अनुवाद होत नसल्यानं विरोधकांनी सभात्याग करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। मराठी भाषकांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, त्यामुळे सभात्याग केलं असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं। राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत माफी मागावी लागली। या प्रकरणात संध्याकाळपर्यंत संबंधितांवर कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली, मात्र विधानसभेत राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद करण्यात न आल्यानं राष्ट्रवादीनं राज्यपालांच्या भाषणावर बहिष्कार घातला। तर मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला भाजपनं महाराष्ट्राच्या 12 कोटी मराठी भाषिकांचा अपमान केल्याची टीका अजित पवारांनी केली आहे। विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून विरोधी पक्षांनी भाजप सरकारचा निषेध केला। राज्यपालांचं अभिभाषण मराठी अनुवादित न करून सरकारनं मराठी भाषेचा अवमान केलाय। तर मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला। विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं। या प्रकरणावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सरकारवर टीका केली आहे। तर राज्य सरकारनं मराठी भाषेचा अवमान केला असून सरकारचे बेगडी मराठी प्रेम या निमित्तानं समोर आलं अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे। अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचा मुलगा नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि नातेवाईक विनोद गांधी आणि सचिन गायकवाड यांच्या विरुद्ध नगरमधील MIDC पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। तर एका 4 चाकी वाहन विक्रेत्याला पैसे मागितल्याची फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे। औरंगाबाद हायकोर्टानं निर्देश दिल्यानुसार फिर्यादी भूषण बिहानी यांनी फिर्याद दाखल केली। बीडच्या बंकटस्वामी महाविद्यालय परिसरात कॉपी आणि अपेक्षितचे मोठे ढिगारे सापडलेले आहेत। तर 12वीच्या संस्कृतचा पेपर होता आणि या पेपर दरम्यान कॉपीचे मोठे ढीग सापडले, त्यामुळे राज्यात कॉपी मुक्त अभियानाला खीळ लागल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडमध्येही कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला। या ठिकाणी 12वीच्या परीक्षेत सर्रासपणे कॉपी सुरू असल्याचं बोललं जात आहे। लोहा तालुक्यातील चिखली गावात कॉपी पुरवण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांसमोरच या कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर आलं। ठेवीदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी DSKच्या आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या। तर आर्थिक गुन्हे शाखेनं पोर्शे, 2 BMW, टोयोटा कॅमरी आणि MV ऑगस्ट या गाड्या जप्त केल्या। तर जप्त केलेल्या या सर्व गाड्यांची किंमत अंदाजे 5 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे। तर सध्या DSK पोलीस कोठडीत आहे। औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न आता कोर्टात पोहोचलाय। गेल्या 11 दिवसांपासून शहरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग आहेत आणि अशातच कचरा नारेगाव कचरा डेपोमध्ये टाकून देण्याची मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवरून उच्च न्यायालयानं पालिकेला फटकारलंय। तर महापालिकेला याबाबत सविस्तर माहिती द्यायची असून कोर्टात तरी कचरा कोंडीत सुटेल का हे पाहावं लागेल। मुंबईतील वरळी परिसरातील पोद्दार मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज कॉलेजच्या आवारात आंदोलन केले। तर निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांच्या वसतिगृहात अस्वच्छता वाढल्यानं गेल्या काही महिन्यांपासून येथील रुग्णालयातील रुग्ण सेवा देणारे निवासी डॉक्टर डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारानं वारंवार आजारी पडतात। याबद्दल कॉलेजच्या प्रशासनाकडून वारंवार तक्रार करून देखील कोणतेही पाऊल उचललं न गेल्यानं इथल्या निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांमध्ये असंतोष वाढतोय। पुण्यातील फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं तसंच 150हून अधिक वर्ष जुनं असलेलं इम्प्रेस गार्डन तोडून त्यामधील 10 एकर जागेवर शासकीय निवासासाठी इमारती उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। या निर्णयाला विरोध करण्यासाठी काही पर्यावरण प्रेमींसह राजकीय पक्षातील नगरसेवकांनी पुढाकार घेतलाय।
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। तर बीड जिल्ह्यातील ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून राज्यात ओळख आहे आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 3 लाख मजूर ऊसतोडणीसाठी बीडमधून स्थलांतर करत असतात। तर ऊसतोडणीसाठी पती पत्नी अशी जोडी असते आणि त्यामुळे घरातील मुलाबाळांचा प्रश्न निर्माण होत असतो। 6 महिने ऊसतोडणीसाठी घराबाहेर जाणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे। बेळगावच्या सांब्रा विमानतळ मार्गावरील आझादनगर जवळच्या पेट्रोल पंपा शेजारच्या गॅरेजला आग लागली होती। तर नगरसेवक अक्रम बाळेकुंद्री आणि त्यांच्या साथीदारांनी आग विझवण्यास मदत केली आहे, त्यामुळे आग आटोक्यात आली आहे। तर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि त्यांनी ही आग विझवली, मात्र तोवर गॅरेजमधील बरंच सामान जळून खाक झालं। महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र। पाहुयात आणखी काही महाफास्ट घडामोडी। मथुरामधील शेरगड परिसरात होळी दरम्यान आयोजित कार्यक्रमामध्ये स्टेजवर डान्स सुरू होता, मात्र त्याच दरम्यान एक तरुण स्टेजवर चढला आणि तरुणीसोबत जबरदस्तीने डान्स करण्याचा प्रयत्न करू लागला। मात्र आयोजकांनी याला विरोध केला आणि आपल्याला विरोध केल्यानंतर संतापलेल्या त्या तरुणानं हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली। यानंतर त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या मित्रांनाही हवेत गोळीबार केला। तर गोळीबार केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी दोन्ही आरोपींना पकडून त्यांची जोरदार धुलाई केली। कर्नाटकच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दलितांच्या रोषास सामोरं जावं लागलंय। तर कलबुर्गी येथील अनुसूचित जातीच्या एका संमेलनामध्ये सहभागी झालेल्या शहांना दलित संघटनेनं काळे झेंडे दाखवले। यावेळी पोलिसांनी त्वरित 10 जणांना ताब्यात घेतलंय। श्रीदेवीचा रविवारी दुबईमध्ये हृदयविकारानं मृत्यू झाला, मात्र त्यावर आता या प्रकरणाला वेगळं वळण निर्माण झालंय। तर सोशल मीडियावर या निमित्तानं वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे। मात्र दुबई पोलिसांनी देखील श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये पडून झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय। दुबई पोलिसांनी ट्विट करत हॉटेलच्या अपार्टमेंटमधील बाथटबमध्ये चक्कर येऊन पडल्यानं मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलंय। रेल्वेमध्ये बंपर भरती होणार आहे। यामध्ये असिस्टंट लोको पायलट्स, टेक्निशियन, गँगमॅन, स्विचमॅन, ट्रॅकमॅन, केबिनमॅन, बिल्डर्स, हेल्पर्स आणि पोर्टर्स आदी 90,000 पदांसाठी ही भरती होती आहे। रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीनं रेल्वेने ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे। तर गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टीनं रिक्त पदे भरण्यात येत आहेत। 5 वर्षाखालील मुलांना आता निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड देण्यात येणार आहे। UIDAनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे। तर 5 वर्षाच्या आतील मुलांना आधार कार्ड असणे सक्तीचं नसलं तरीही परदेशातील शालेय उपक्रमांसाठी शासकीय शिष्यवृत्तीसाठी त्याची आवश्यकता असते। मात्र मूल 5 वर्षांचं झाल्यावर हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच हाताची बोटे, डोळे, चेहरा यांची बायोमेट्रिक चाचणी होईल। भ्रष्टाचार विरोधी मोहीम चालवणारे सामाजिक कार्यकर्त्यांना हजारे लखनौमध्ये पोहोचलेत। लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसाठी 23 मार्चला दिल्लीत रामलीला मैदानावर सत्याग्रह आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनाच्या तयारीसाठी यांना जनजागरण मोहीम राबवत आहे। त्यासाठी ते लखनौमध्ये गेले। 27 फेब्रुवारीला ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस आहे। तर याचं औचित्य साधून रंगरेषा या रांगोळी ग्रुपनं 50 फूट लांब आणि 30 फूट रुंद अशी भव्य रांगोळी परळच्या RM भट हायस्कूल इथं साकारलेली आहे। तर यासाठी 200 किलो रंग रांगोळी वापरण्यात आली आहे। सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी S9 आणि गॅलेक्सी S9 प्लस या 2 उच्च श्रेणीतल्या स्मार्टफोन्सची घोषणा केली आहे। यामध्ये दर्जेदार कॅमेऱ्यांसह
अनेक उत्तमोत्तम फीचर्स देण्यात आले, तर सॅमसंग गॅलेक्सी S9 आणि S9 प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये डॉल्बी ॲटमॉस या तंत्रज्ञानानं युक्त असणारे स्पीकर देण्यात आले. LG कंपनीने आपल्या V30 या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची LG V30s ThinQ लॉन्च केलेला आहे. तर या मॉडेलमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज देण्यात आले. इस्रो आपल्या नव्या मोहिमेमध्ये चंद्रावर घर बांधणार आहे. त्यासाठी चंद्रावर यंत्रमानव आणि 3D प्रिंटर्स पाठवण्यात येणार आहेत. हे घर इग्लू स्वरूपात बांधण्यात येणार असून वैज्ञानिकांनी यासाठी 5 डिझाईन तयार केले. ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये नुकतंच एका ड्रॅगन बोट रेसिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर 12 मीटर लांबीच्या बोटींनी यामध्ये सहभाग घेतला. तर 100हून अधिक स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. अमेरिकेच्या अल्वाटनमध्ये चक्रीवादळानं थैमान घातले. या वादळामध्ये 4 जण ठार झाले, तर एकूण 3 राज्यांना या चक्रीवादळाचा फटका बसलाय. मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले, तसंच विजेचे खांब पडलेत आणि अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका मोटारसायकल स्वाराचा चालू बाईकवर तोल गेल्याची घटना घडली आहे. तोल गेल्यामुळे हा बाईक स्वार रस्त्यावरच पडला. मात्र सुदैवानं मागून येणाऱ्या वाहन चालकानं गाडी थांबवल्यानं पुढील अपघात टळला. तर ही सर्व घटना मागील गाडीमध्ये असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली. महाफास्टमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. पाहूयात आणखी काही महाफास्ट घडामोडी. महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनंच जेतेपदाचा पंच मारलाय. जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या महेंद्र चव्हाण आणि आजी माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंबरेकर यांच्यावर मात केली आहे. तर सुनीतनं आपलं सलग 5वं राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीम पराक्रम केलाय. अनुभवी खेळाडूच्या गैरहजेरीमुळे आमचा पराभव झाला असं दक्षिण आफ्रिका संघाचे कोच ऑस्टिन गिब्सन यांनी सांगितलंय. ते म्हणाले, अनुभव हे सर्वात मोठं अंतर होतं. भारताकडे जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार सारखे अनुभवी गोलंदाज होते, तर आमच्याकडे क्रिस मॉरिस आणि वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा क्रिस डाला होता. त्यामुळे गोलंदाजाच्या अनुभवाच्या अंतरामुळे आमचा पराभव झाला. सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना दक्षिण आफ्रिकेतील T20 आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर त्यांनी ICC T20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये झेप घेतली आहे. शिखर धवनचा 14 क्रमांकांनी फायदा झाला असून त्यानं 28वं स्थान मिळवलंय. तर भुवनेश्वर कुमारनं 20 स्थानांची सुधारणा केली आणि तो 12व्या स्थानावर पोहोचलाय. पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन MC मेरीकोम हिला 69व्या स्टँडचा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावं लागलंय. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेमध्ये भारताच्या अनुभवी फलंदाज मिताली राज मलिकावीर पुरस्काराची मानकरी ठरलेली आहे. तिनं 4 डावांमध्ये 192 धावा काढल्या होत्या, तर 5व्या T20 सामन्यामध्ये तिनं 62 धावांची खेळ केली आहे. सुरुवातीला या खेळपट्टीवर फटकेबाजी करताना अडचण भासली, मात्र त्यानंतर चेंडू चांगले बॅटवर येत होते असं तिनं सामन्यानंतर सांगितलं. न्यूझीलंडनं सेरोन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये 3 विकेटनं पराभव केला. इंग्लंडनं न्यूझीलंडला 288 धावांचं आव्हान दिलं होतं, तर रॉस टेलरनं केलेल्या 113 धावांच्या शतकीय खेळीनं न्यूझीलंड हे आव्हान आरामात पार केलं आणि या विजयासह न्यूझीलंडनं 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या पारुपल्ली कश्यपनं ऑस्ट्रियन ओपन इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलंय. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये कश्यपनं मलेशियाच्या जून बेईचीमला 23-21, 21-14 असं पराभूत केलं.
अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर बीसीसीआयनं जाहीर केलेल्या रकमेवर राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली होती. तर द्रविडची ही नाराजी अखेर बीसीसीआयनं दूर केली आहे. बीसीसीआय अंडर-19 टीमच्या प्रत्येक सपोर्ट स्टाफला 25 लाख रुपये देणार आहे. एवढंच नाही तर मागचं 1 वर्ष अंडर-19 टीम तयार करणाऱ्यांनाही एवढी रक्कम देण्यात येणार आहे. भारतानं तिसऱ्या T20 सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर मिळालेल्या विजयाचं श्रेय रोहित शर्मानं गोलंदाजांना दिलेलं आहे. तर तो म्हणाला, योग्य दिशेनं अचूक मारा आणि पहिली 6 षटकं टिचून गोलंदाजी करण्याचं ठरवलं होतं आणि ही रणनीती गोलंदाजांनी अंमलात आणली. याचं सर्व श्रेय त्यांनाच जातं. गोलंदाजीच्या जोरावर हा विजय साकारता आला. सौराष्ट्र संघांनी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तर उपांत्य फेरीमध्ये सौराष्ट्रनं आंध्र प्रदेशच्या 69 धावांनी पराभव केलाय. सौराष्ट्र संघाने दिलेल्या 256 धावांचा पाठलाग करताना आंध्र प्रदेश संघाला 196 धावाच करता आल्या आणि अंतिम सामन्यामध्ये सौराष्ट्र संघाचा सामना कर्नाटक सोबत होणार आहे. दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारा मल्ल सुशील कुमारच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाला दुखापतीचा ब्रेक लागलाय. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यानं आशियाई विजेतेपद स्पर्धेची माघार घेतली आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी प्रवीण राणा हा या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. तर ही स्पर्धा कझाकिस्तान इथं 27 फेब्रुवारी ते 4 मार्च या दरम्यान होणार आहे. परी या सिनेमामध्ये अनुष्काच्या भयावह रूपाचं गुपित समोर आलंय. अनुष्कानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. तर या व्हिडिओमध्ये मेकअप आर्टिस्ट अनुष्कासह इतर कलाकारांचाही मेकअप करताना दिसतेय. त्यामुळे या सिनेमामध्ये अनुष्काच्या भयानक रूपामागे मेकअप आर्टिस्टची खरी मेहनत समोर आली. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानं अनेक सिने कलाकारांप्रमाणे अस्वस्थ झालेले अमिताभ बच्चन यांनी रविवारचे 102 नॉट आउट या सिनेमाचं संपूर्ण नियोजित चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. अशा तऱ्हेनं अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीला श्रद्धांजली अर्पण केली. दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा नवीन सिनेमा जीनियस हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो. तर या सिनेमाच्या निमित्तानं त्यांचा मुलगा उत्कर्ष हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. उत्कर्षनं गदर एक प्रेमकथा या सिनेमामध्ये सनी देओल यांच्या बालपणाची भूमिका साकारली होती. तर या सिनेमाचा पोस्टर नुकताच रिलीज झाला. लवकरच सडक 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या सिनेमामध्ये आलिया भट्ट ही पूजा भट्टच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि अशी माहिती मिळालेली आहे. तर 1991 मध्ये आलेला सडक हा सिनेमा प्रचंड गाजला होता आणि संजय दत्तला समोर ठेवून सडक 2 ची कथा लिहिली जाते. यासोबतच महाफास्टमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.